दुसरा पेपर लागली शेअर करतोय. आठवी क्वेश्चन पेपर्स, शाळा पेपर्स 2025, ये वाला पेपर, चला आता हा भाग आहे आपला संस्कृतचा पेपर, 20 मार्काचा पेपर काल परवाचा. आता काय लिहिलं आपण, कसं लिहिलं ते महत्त्वाचं नाही, काय लिहायला पाहिजे होतं ते महत्त्वाचं आहे. आम्रम, त्याला काय दिलं इकडचं तोंड असलेल्याला, काय लिहिले? सारिका का कपूत हो, सारिकाच येतं. आता आपल्या 8वीच्या पुस्तकात कसं आहे, कपोतह आणि सारिका ह्या दोघांची तोंड डाव्या बाजूला आहेत. थोडं सडपातळ असेल तर सारिका आणि जाडजूड असेल तर कपोतह. हे सडपातळ आहे म्हणून सारिका, आणि उजव्या बाजूला जर तोंड असेल तर त्याचं काकह असं म्हटलं जातं. ठीक आहे, पक्ष्यांच्या नावात एवढा एक बदल आहे थोडा. पुढं गजह, सिंह आणि महेशी. महिषी. धेनू दिले, महेशी. चित्र जरा थोडंसं तेवढे ओळखू येत नाही आहेत. महेशीचा हां, उलटे केले. मेष. तर महिषी आहे हे. ठीक आहे. आणि शिंग कसे आहेत बघा म्हशीचे. गाय असेल तर शिंग थोडेसे वर असतात असं दाखवलेलं आहे चित्रात. आपल्या बारकाव्यानं लिखाण करायचे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे प फ ब भ म. प फ ब भ म. वर्णविग्रहम कुरुत. राधा हलंत र प्लस आ हलंत ध प्लस आ इज इक्वल टू राधा. पुढे संख्या 10, दश. दश, विंशतिः 20. विंशतिः 20. शुद्ध मराठी अंकात लिहायचं. इकडं अक्षरात लिहिल्यावर उभी दंडी द्यायचं. एकादश. एकादश म्हणजे किती? 11. चला त्यानंतर हा पुढचा भाग आहे. वदती म्हणजे डाव्या बाजूचं कॉलममधलं वाचायचं व्यवस्थित. महिला हा पुरुष कमलम. इकडचं वदती विकसती गायंती. आता पहा बेटानो, महिला हा देवः देवो देवाहा 3रा नंबर. त्याच्यामुळं माला माले माला हा 3रा नंबर. माला पहिला, महिला विसर्ग आहे रे बाळा तिथं. मग तिथं ती तह अंती म्हणून तिथं आपल्याला गायंती असं लिहावं लागेल. पुन्हा आलेला आहे पुरुषः. पुरुषः देवः देवो देवाहा. देवः पहिला नंबर आला म्हणून आपण त्याला तिथं वदती म्हणू शकतो. कमलम आता राहिलेलं पर्याय एकच. विकसंती. वनम वने वनाने. कमलम कमले कमलानी. विकसंती. विकसती. विकसंती. त्याच्यानंतर आता इथं सहसाततचा भाग दिलेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं बघा, विसर्ग आला की पुल्लिंग, काना आला की स्त्रीलिंग आणि हलंत म आलं की नपुंसकलिंग. म्हणून चंद्रः सह, चंद्रः सह, लता सा, पत्रम तत, अश्वः सह, गृहम तत, पादरक्षा सा. प्रश्ननिर्माणम कुरूचं पण छान दिलेलं आहे. समृद्धी पेपर कसा गेला एकंदरीत? सोपा तर भरपूर आहे पेपर.
सोपा गेला. हां, आता लिखाणामध्ये काय गडबड केला ते बघूया. आता मार्क कळाल्यावर सांगायचं. आणि काही अडचण नाही. पहिलाच पेपर होता शाळेतला आपल्या. आपली इच्छा होती की आपण नंबर 1वर आहोत म्हणून, आणि 99% राहिली. काही अडचण नाही, कारण तेवढी तयारी करून घेतलेली आहे आपण. मुळात ऑलरेडी हुशारच आहात तरीसुद्धा. चला, आता या ठिकाणी प्रश्न निर्माण करू. असीमः चलती, कह चलती, असीम. आणि शेवटी पुन्हा क्वेश्चन मार्क पाहिजे बरं का. कह चलती. एषा नीलिमा, का नीलिमा. का नीलिमा, क्वेश्चन मार्क. फलं पतती, किम पतती. किम पतती, कीवर अनुस्वार पाहिजे, आणि पततीच्या नंतर पुन्हा क्वेश्चन मार्क. मर्कटः खादती, का खादती. कह खादती, क्वेश्चन मार्क. ओके, नेक्स्ट. पुढं सांगितलेलं आहे तक्तापुरती. सह तौ ते प्रथमा. मग इथं काय म्हटलेलं आहे? षष्ठी. मग मूळ सर्वनाम कोणता आहे? तयोमध्ये तद आहे. मग काय म्हणावं लागेल? तस्य तयोः तेषां षष्ठी. हां, आणि इथं पुल्लिंग म्हटलेलं आहे. मग आपल्याला ते तद सर्वनाम म्हणता आलं पाहिजे. सह तौ ते प्रथमा तं तौ तान् द्वितीया तेन ताभ्यां तैः तस्मै ताभ्यां तेभ्य तस्मात् ताभ्यां तेभ्य पंचमी तस्य तयोः तेषां षष्ठी. पुढं आलेलं आहे वयम्. अहम आवाम वयम. अस्मत् सर्वनाम आहे. त्रिषु लिंगेषु समान आहे. जो बोलतो त्याच्याबद्दल वापरायचं असतं, त्याला उत्तम पुरुष म्हणतात. ज्याला आपण बोलतोय तो मध्यम पुरुष असतो, आणि ज्याच्याविषयी बोलायला लागलो तो प्रथम पुरुष असतो. मग प्रथम पुरुषामध्ये तद सर्वनाम येतं, ज्याचं की पुल्लिंग सह तौ ते, स्त्रीलिंग सा ते ताहा, नपुंसकलिंग तद ते तानी. अस्मत्चं नाही. आता मध्यम पुरुषाचं म्हणलं तर युष्मद, त्वम युवाम युयम, अहम आणि आवाम वयम. अस्मत्चं अहम आवाम वयम. दोन्ही हे त्रिषु लिंगेषु समानम आहेत. नेक्स्ट वयम. अहम आवाम वयम प्रथमा. तस्मात्. तस्मात् ताभ्यां ताभिः पंचमी. तस्मात् ताभ्यां तेभ्यः. तेभ्यः पंचमी. ठीक आहे. सह तौ ते प्रथमा तं तौ तान् द्वितीया तेन ताभ्यां तैः तृतीया तस्मै ताभ्यां तेभ्यः च तस्मात् ताभ्यां तेभ्यः पंचमी. ओके, चला, इथंपर्यंत काही अडचण आहे कुणाला विचारू शकता? आहे का अडचण काही? यस, बोला लवकर. ठीक. आता या पेपरची उत्तरपत्रिका मी तयार करतो, आणि नेक्स्ट टाईमला परत आणखी असंच ऑनलाईनमध्ये वगैरे आपण सोडवून घेऊया.